MMRDA आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर हातोडा चालवणार आहे। कारण बीकेसी मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले तब्बल 9.90 किलोमीटर लांबीचं सायकल ट्रॅक आता काढून टाकण्यात येणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या उद्देशाने रस्ता रुंदीकरण करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। MMRDA कडून त्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून कंत्राटदार नेमणुकीची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि या सायकल ट्रॅकवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने बीकेसी येथे असे सायकल ट्रॅक जे आहे ते उभारण्यात आलेले होते। मात्र आता महायुतीच्या सरकारमध्ये हाच सायकल ट्रॅक उखडण्यासाठी आता MMRDA ने निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी तब्बल 25 कोटी रुपये जे आहेत ते खर्च करण्यात येणार आहे। खरं तर हे सायकल ट्रॅक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते आणि आता सायकलचे हे ट्रॅक उखडण्यासाठी पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये खर्च जे आहे ते करण्यात येणार आहे। MMRDA ने कंत्राटदारांची नेमणूक करण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे। खरं तर बीकेसी मध्ये असे सायकल ट्रॅक प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून सायकलमुळे या रस्त्यांवरती कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा वाहनांना ब्रेक लागणार नाही या उद्देशाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून यांच्या पुढाकाराने असे सायकल ट्रॅक बीकेसी परिसरामध्ये उभारण्यात आलेले होते। मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून आता हेच सायकल ट्रॅक MMRDA उखडणार आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे या विषयावरती काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याआधी सुद्धा सायकल ट्रॅकमुळे आदित्य ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। या सायकल ट्रॅकवरून राजकारण हे बीकेसी मधलं बँड्रा परिसरामध्ये राजकारण जे आहे तापलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा MMRDA ने हा निर्णय घेतल्यामुळे आदित्य ठाकरे नक्की याच्यावरती आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर सायन ब्रिज हा बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी येणारी वाहतूक ही बीकेसी मध्ये वळवण्यात आलेली होती आणि त्यामुळे बीकेसी मध्ये संध्याकाळी पीक आवर मध्ये प्रचंड गर्दी, प्रचंड वाहतूक कोंडी होते। त्यामुळे MMRDA ने हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। मात्र आता या निर्णयावरून आदित्य ठाकरे नक्की काय प्रतिक्रिया देणार, काय MMRDA ला आणि सरकारला नक्की काय सुनावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।